हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहे रोजच्या वरण भातासोबत किंवा जेवणात तोंडी लावण्यासाठी काहीच नसेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट अशी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आपण फक्त वाफेवर बनवली आहे. आज आपण बनवतोय चटपटीत अशी वाफेवरची मिरची लिंबू. आणि ते कसं बनवायचं तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग चटपटीत मिरची लिंबू कसं बनवायचं तर त्यासाठी साहित्य बघूया. तर त्यासाठी इथं तिखट मिरची घेतली होती मी. आणि आता खूप सारे असे वानोळे यायला लागले आपल्याला मिरच्यांचे पण. तर त्यासाठी म्हटलं चला आज आपण मिरची लिंबू बनवू. तर त्यासाठी मिरच्या घेतल्या, लसण आणि इथं 5 लिंबू घेतले होते, नंतर कढीपत्ता. आणि अगोदरच मी मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि त्याला ड्राय करून घ्यायचं मिरच्यांना. मिरच्या इथं कट करून घेतल्यानंतर आणि मिरच्यांचे 2 भाग करायचे आणि त्यांचे देठ काढायचे नाही. देठ आपल्याला तसेच ठेवायचे आहे. फक्त 2 भागामध्ये कट करून घ्यायच्या. आणि चला आता इकडे सगळ्या मिरच्या आपल्या कट करून तयार झाल्या होत्या. नंतर आपण इकडं लिंबू पण कट करून घेणार. एका लिंबूचे 8 भाग करून घ्यायचे. माझी आजी नेहमी अशी मिरची लिंबू बनवून ठेवायची. म्हणजे एखाद्या वेळेस भाजीला वगैरे नसलं ना तर आम्ही हे खायचो आणि खरंच खूप छान लागतं हे. आणि अजिबात मिरची तर तिखट लागत नाही जेव्हा आपण त्यामध्ये लिंबू घालतो तेव्हा. आणि तुम्ही याला भातासोबत एखाद्या वेळेस खिचडी पण केली तर तुम्ही त्याच्यासोबत पण खाऊ शकतात किंवा वरणासोबत पण ही मिरची खाऊ शकतात. म्हणजे तोंडी लावायला खूप छान असा हा पर्याय आहे आपल्याला. नंतर इकडे लिंबू आणि मिरची कट केल्यानंतर कढाई तापायला ठेवायची. कढाईत थोडं तेल घालायचं, 2 चमचे. नंतर 1 चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं आणि व्यवस्थित आता हे फ्राय करून घ्यायचं. नंतर घालायचा कढीपत्ता, तो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. नंतर लसण घालायचा आणि हलका फ्राय करून घ्यायचा लसण. नंतर थोडी हळद घालायची, ती पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची तेलामध्ये. आणि हे व्यवस्थित फ्राय झालं सगळं की नंतर घालायची मिरची. आणि व्यवस्थित आता मिरची ही मिक्स करून घ्यायची. आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर नंतर घालायचे कट केलेले लिंबू. आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि बघा किती छान दिसत होतं हे मिरची लिंबू एकत्र. आणि यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही. फक्त वाफेवरती ह्या मिरच्या करून घ्यायच्या आहे, वाफवून घ्यायच्या आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडं झाकण ठेवायचं 1-2 मिनिटासाठी. आणि चला आता इथं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आणि मीठ घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि 10 मिनिटं छान त्याला वाफेवरतीच आता आपल्याला शिजून घ्यायचं आहे. म्हणजे अजिबात पाणी घालू नका. आणि इथं आपण परत झाकण ठेवलं आणि छान आता वाफेवर होऊ देणार. आणि अशी छान वाफेवरती जर ही मिरची झाली ना तर आपण त्याला 1 महिना पण स्टोर करू शकतो. आणि छान असा त्यामधून सुगंध येत होता, एक हलका सुगंध यायला लागला होता.
आणि चला आता आपली मिरची तर तयार होती. मिरची लिंबू नंतर एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. तर चला तयार झाली आपली तोंडी लावायसाठी छान अशी चटपटीत मिरची लिंबू. अगदी झणझणीत लागतं. एकदा नक्की ट्राय करा. आणि बनवायला तर खरंच खूप सोपं आहे. आणि खूप साऱ्या अशा मिरच्या पण आपल्याला वानोळा म्हणून यायला लागल्या. तर एकदा नक्की ट्राय करा. आणि ही चटपटीत मिरची लिंबू तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि नक्कीच ट्राय करा एकदा. तर चला मग. थँक यू.